नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। ठाकरे सेनेच्या उपनेत्या आणि राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांचा केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात झालेला समावेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून झाल्याची माहिती उजेडात आली आहे। पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारनं 7 शिष्टमंडळ तयार केली, त्यात प्रियंका चतुर्वेदींचा समावेश करण्यात आलाय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मराठा समाजाचे धनंजय जाधव, अश्विनी खाडे व इतरांनी जाब विचारलाय। महिला आयोगाने काय कारवाई केली, मीडिया समोर बोला असं म्हटलं, मात्र फार काही न बोलता रुपाली चाकणकर या निघून गेल्या। मयुरी जगताप व अश्विनी कसपटे या व अशा इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा। अध्यक्ष या प्रोटोकॉल मधून बाहेर पडा असे धनंजय जाधव आणि अश्विनी खाडे यांनी चाकणकर यांना म्हटलंय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना अशीच हुंडाबळीची घटना पुण्यातील हडपसर येथे घडली आहे। लग्नात हुंडा दिला नाही, मानपान केला नाही या सततच्या त्रासाला कंटाळून हडपसर येथे एका नवविवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मूळच्या कर्नाटक येथील दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील एका कंपनीत काम करणाऱ्या युवकानं मशीनवर रंगानं पाकिस्तान जिंदाबाद असं लिहिल्याचं समोर आलं। त्याच्या या कृतीनंतर त्याच्यावर MIDC सिडको पोलिसात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता 2 सिम कार्ड आणि ATM कार्ड आढळली आहेत। त्यामुळे त्याचा कोणत्या संघटनेशी संबंध आहे का याबाबत पोलिसांनी तपास सुरू केलाय। प्रशासकीय मनमानीला चाप लावत मुंबई उच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। कोणत्याही कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर शिस्तभंगाची शिक्षा देता येणार नाही, तसेच कारवाईच्या नावाखाली पेन्शन लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी PFचा लाभ रोखता येत नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय। बुधवारी 21 मे रोजी दहिसरमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाने आपल्या 13 वर्ष वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे। या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। 17 महिन्यांच्या चिमुरडीच्या मृत्यूने कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मायरा विजय पाटील असे मयत 1.5 वर्षीय बालिकेचे नाव आहे। हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच तिने अखेरचा श्वास घेतला। 28 डिसेंबरला तिचा पहिला वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला होता। मायराच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होतोय, त्यामुळे 6 जून रोजी साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केली आहे। वैभववाडी तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। आज करूळ घाटात दरड कोसळली आहे। या पावसामुळे सर्वाधिक परिणाम भुईबावडा आणि करूळ घाटांवर झाला आहे, जिथे दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतूक मंदावली आहे। छगन भुजबळ हे अजित पवार गटातील एक मोठा OBC चेहरा मानले जातात। यामुळेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांना जवळ करण्यात आले। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अखेर खात्याची जबाबदारी मिळाली आहे। अन्न व नागरी पुरवठा खाते पुन्हा भुजबळ यांच्याकडे आलंय। खाते वाटप झाल्याचा फोन येताच भुजबळ लगेचच मुंबईला रवाना झाले आहेत। बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश परिसरात पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही चोर आले होते। यावेळी सुरक्षा रक्षकाने चोरट्यांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। सदर घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांकडून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली आहे। आगीमुळे होणारा संभाव्य धोका टळलाय। आग ज्या गॅस टँक आणि इतर केमिकल टँक पर्यंत जाणार होती तिथपर्यंत आता आग जाणार नाही। आग पसरू नये यासाठी टँकच्या जवळील ज्वलनशील कच्चा माल दूर करण्यात आला असल्याची माहिती नाशिक महापालिका अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी प्रदीप बोरसे यांनी दिली। त्यामुळे 55 ते 56 तासात आग नियंत्रणात आणण्यात बऱ्यापैकी यश आल्याचं दिसून येतंय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित झालंय। 2022 साली ऑगस्ट महिन्यात त्यांना अटक झाली होती। ईडीच्या अटकेपासून ते 100 दिवस जेलमध्ये असताना आलेले अनुभव राऊतांनी त्यात लिहिले आहे। याच पुस्तकात त्यांनी शाहरुख खानचा लेक आर्यन खानचाही उल्लेख केलाय।
कारण संजय राऊतांच्या आधी आर्यन खानही त्याच तुरुंगातून राहून गेला होता. जेल प्रशासनाकडून ऐकलेले आर्यनचे काही किस्से त्यांनी पुस्तकात नमूद केले आहेत. नागपूर शहरात अचानक बुधवारी आणि गुरुवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका दुर्दैवी अपघात घडला, ज्यात एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला. कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील आठवडी बाजारात भाजी विकणाऱ्या 55 वर्षीय नरेश नान्हे यांच्यावर एक लोखंडी पत्रा कोसळल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळ आधीच रविवारी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. IMDनं दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे येत्या 25 मे पर्यंत मान्सून हा केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पहिल्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल न पाळल्याने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल झाली होती. आज सर्वोच्च कोर्टाने याचिकाकर्त्याला 7,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच ही चीप पब्लिसिटी अशी टिप्पणी करत कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारनेही सरन्यायाधीशांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले असून सरन्यायाधीश राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. एकाच विवाहित महिलेनं तब्बल 25 लग्न केल्याचा उलगडा झालाय. पोलिसांनी अनुराधा पासवान नावाच्या एका दरोडेखोर वधूला पकडलं आहे. अनुराधाने 19 एप्रिल रोजी विष्णूशी लग्न केले. त्यानंतर 2 मे रोजी ती घरातून मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेली. जेव्हा तिला पकडण्यात आलं तेव्हा ती भोपाळमधील नवीन वराला सापळ्यात अडकवून फसवण्याचा प्रयत्न करत होती. अनुराधाने पोलिसांना सांगितले की लग्नानंतर 15 दिवसात तिला पळून जाण्याचे लक्ष्य होतं. आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील अच्युथापुरम मध्ये चक्क अमेरिकन लोकांना फसवणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी रॅकेटचा पर्दाफाश झालाय. विदेशातील लोकांना फसवण्याकरिता बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना कस्टमर केअरची नोकरी करण्याकरिता इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. बनावट कॉल सेंटरमधून दरमहा अमेरिकन नागरिकांची 15 ते 20 कोटी रुपयांची फसवणूक केली जात होती. युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर देशाच्या विविध भागातून पाकिस्तानी हेर पकडण्याचे सत्र सुरूच आहे. उत्तर प्रदेशच्या ATSनं थेट पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून पाकिस्तानी गुप्त हेराला दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे. मोहम्मद तुफैल असं या गुप्त हेराचं नाव आहे. जम्मू आणि काश्मीर मधील किश्तवाड मधील चतरू इथल्या भागात आजही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. सिंगपोरा या भागात शुक्रवारी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत एका जवानाला वीरमरण आलं अशी माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाची परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता रद्द केली आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी गुरुवारी रात्री उशिरा गृह सुरक्षा विभागाला हार्वर्डचा स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्राम प्रमाणपत्र तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले. परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता परत मिळवण्यासाठी हार्वर्डला 72 तासांच्या आत विद्यमान परदेशी विद्यार्थ्यांची माहिती द्यावी लागेल. सध्या विद्यापीठात शिकणाऱ्या सर्व परदेशी विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये बदली करण्यास सांगण्यात आलंय, अन्यथा त्यांना देश सोडावा लागू शकतो. अमेरिकेतील इस्रायली दूतावासातील 2 कर्मचाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. वॉशिंग्टन DC मधील कॅपिटल ज्यू म्युझियम मध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केलाय. सध्या पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे. अमेरिकेत वाढत्या इस्रायल पॅलेस्टाईन वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली, ज्यामुळे ज्यू समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. देशात सर्व बाजूंनी घेरले गेल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी हा शेवटचा डाव खेचल्याचं मानलं जातंय. राजकीय पक्षांकडून विरोध होत असल्यानं सरकार चालवणे त्यांना अवघड झालंय. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या निदर्शनानंतर मोहम्मद युनूस यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ सहाय्यक आणि इतर पदांसाठी एकूण 36 जागा भरल्या जातील. इच्छुक उमेदवार www.mmrcl.com या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून 2025 आहे. उच्च शिक्षण विभागाने राज्यातील अकृषी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन पुनर्मूल्यांकन करण्यास 6 महिन्यांची मुदतवाढ दिली.
विभागाच्या गुरुवार 22 मेच्या निर्णयाने नॅक मूल्यांकन न करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांना दिलासा मिळाल्याचं बोललं जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकताच नॅक मूल्यांकनात टाळाटाळ करणाऱ्या 233 महाविद्यालयांचे 2025 ते 26 शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षाचे प्रवेश शून्य केले होते। संपूर्ण राज्यभरात यंदा पहिल्यांदाच राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आता शिक्षण क्षेत्रातून या प्रक्रियेच्या व्यवहार्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। त्यातच ग्रामीण भागातील नेटवर्कची वानवा, आदिवासी भागात अँड्रॉइड फोनचा अभाव अशा विविध अडचणी लक्षात घेत या भागात 11वी प्रवेश ऑफलाईन पद्धतीनेच व्हावे अशी मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे। त्यासाठी महासंघाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना पत्र पाठवले। केंद्र सरकार आता काही मोबाईल नंबर्सवर UPI व्यवहार ब्लॉक करणार आहे, कारण दूरसंचार विभागाने बुधवारी नवीन फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर लॉन्च केलंय। फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर ही सेवा मोबाईल नंबरचे विश्लेषण करेल आणि हाय रिस्क नंबरवरील व्यवहार ब्लॉक करेल। केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार हे नवीन टूल देशातील आर्थिक फसवणुकीचा शोध घेण्यासाठी आणि रोखण्यासाठी डिझाईन करण्यात आलंय। 2047 साली भारत विकसित राष्ट्र होणार आहे, त्यासाठी नॉर्थ ईस्ट हे ग्रोथ इंजिन बनणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलंय। गेले 8 दिवस नॉर्थ ईस्ट मध्ये आम्ही रोड शो आणि रॅली करत आहोत। गेल्या 8 दिवसात रोड शो आणि रॅलीद्वारे विविध कंपन्यांशी 2,60,000 कोटींचे करार झाले आहेत। एकूण 4,18,000 कोटी MOU आणि LOU मुळे उत्तर पूर्व भारतात विकास होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असेही ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी म्हणाले। सुपरस्टार सलमान खाननं केसरी वीर या चित्रपटाच्या रिलीज पूर्वी अभिनेता सूरज पंचोली बरोबर असलेल्या मजबूत नात्याचा फोटो शेअर करून त्याचं कौतुक केलंय। सलमान खाननं त्याच्या इंस्टाग्रामवर मैं हूं हीरो तेरा या गाण्यावर सूरज पंचोली बरोबरचा एक मोन्टाज स्टाईल व्हिडिओ शेअर केलाय। हे गाणं स्वतः सलमान खाननं सूरजसाठी गायलं होतं। ही पोस्ट शेअर करताना सलमाननं आज प्रदर्शित झालेल्या केसरी वीर या चित्रपटातून सूरज पंचोली रुपेरी पडद्यावर परतत आहे। या निमित्त शेअर केलेल्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सलमाननं लिहिलंय की अभी रात है, सुबह सूरज चमकेगा। श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि सलामीवीर रमिथ रंबुकवेला याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलंय। रमिथ रामबुकवेला याच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप आहे। त्याचे वडीलही त्याच गुन्ह्यात तुरुंगात आहेत। रमिथ रंबुकवेला याला कोलंबो येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे। कोलंबो मुख्य दंडाधिकारी न्यायालयानं त्याला 3 जून पर्यंत रिमांडवर पाठवलंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।